अमरावतीमध्ये अभिनेता शिव ठाकरेच्या घरी वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालं। यावेळी शिव ठाकरेनं ढोल ताशाच्या तालावरती ठेका धरल्याचं पाहायला मिळालं। शिव ठाकरे सोबत बातचीत केली आहे आमचे प्रतिनिधी शुभम बायस्कर यांनी। बिग बॉस 2016चा विजेता जे आहे शिव ठाकरे याच्या अमरावतीतल्या घरी वाजत गाजत बाप्पाचं आगमन झालंय। आपण जर पाहिलं तर शिव ठाकरेंच्या घरी अशा पद्धतीनं विघ्नहर्ता गणरायाची स्थापना केलेली आहे। वाजत गाजत जे आहे शिव ठाकरेच्या घरी गणरायाचं आगमन झालेलं आहे। या संदर्भात अधिक बोलण्यासाठी शिव ठाकरे आपल्या सोबत स्वतः आहे। दादा, आपल्या घरी वाजत गाजत गणरायाचं आगमन झालं, मोठ्या उत्साहानं तुम्ही हा उत्सव साजरा करता, काय आपली प्रतिक्रिया? हा उत्सव मी एकटा नाही साजरा करत, मला वाटतं पूर्ण भारत देश, पूर्ण महाराष्ट्र, आणि आपण खूप भाग्यवान आहात की आपल्या महाराष्ट्रातून सुरू झाली आहे आणि माझ्यावर कृपा आहे बाप्पाची। तर मला वाटतं नाच गाजत यायलाच पाहिजे बाप्पा। मी नेहमी म्हणतो की डीजे, किती डीजे लावा, मोठा डीजे लावा, छोटा डीजे लावा, ती मजा येत नाही। ती मजा आपल्या ढोल ताशामध्ये नाचत गाजत आपण बाप्पा आणतो। स्वतःही तुम्ही या सगळ्या उत्सवात सहभागी झाल्यात, तुमच्यासोबत इतरही लोक सहभागी झालेले आहेत, काय सांगाल? गणपती सणच त्यासाठी केला होता। मला वाटतं तुम्हालाही माहिती आहे, मलाही माहिती आहे, आपल्या महाराष्ट्रात एक सोबत आपण आपल्या कामातून वेळ काढून आपले जे आपली लाईफमध्ये ज्या ज्या छोट्या छोट्या गोष्टी असतात त्यातून वेळ काढून आपण सोबत आलो पाहिजे। एक पॉझिटिव्ह एनर्जी एकमेकांना दिली पाहिजे। ते आरती करतो आपण, मोदक देतो एकमेकांना, गोडवा देतो, ते तीच त्या गोष्टीसाठीच बाप्पाचं आगमन सुरू झालं होतं। आणि तीच गोष्ट आता माझे मित्र आले, ढोल ताशा पथकवाले आले, आमच्या कॉलनीतल्या सगळ्या या महालक्ष्मी आहे इथे ही आमच्या अमरावतीचा अभिमान आहे। या काकू आमचे सगळे नेबर आहेत, तर त्यासाठीच गणपती बाप्पा असतात। 10 दिवसाचं कसं नियोजन राहणार आहे? उद्या महाप्रसाद आहे घरी, आज आईचा वाढदिवस आहे, परवा माझा 2 दिवसांनी माझा बर्थडे आहे। असे 10 दिवस पूर्ण मजा असे समजा तुम्ही, खूप पॉझिटिव्ह एनर्जी आणि मजा आहे। पण जर पाहिलं तर बिग बॉस सुरू आहे, सगळे ग्रासरूट वरचे सगळे तिथे काम करतायत, काय सांगणार? काय म्हटलं? बिग बॉस सुरू आहे, ग्रासरूट वरचे सगळे स्पर्धक आहेत, त्याच्यामध्ये सहभागी झाले आहेत, काय सांगणार? बिग बॉस त्याचसाठी आहे। मला वाटतं छोटे कलाकार असू द्या, मोठे कलाकार असू द्या, त्यांच्यासाठी एक मोठा प्लॅटफॉर्म आहे। जर तुम्ही त्याचं संधीचं सोनं कराल तर, आणि एका छोट्या गावातून येऊ द्या, मोठ्या शहरातून येऊ द्या, तुम्ही एका गावागावात पोहोचता, प्रोड्युसर डिरेक्टर पर्यंत पोहोचता, तुम्ही माणूस म्हणून कसे आहात। मला वाटतं जेव्हा तुम्ही फिल्म करताय किंवा सिनेमा करता, सिनेमामध्ये तुम्ही एक ऍक्टर म्हणून तुमची ओळख होऊन जाते, पण एक माणूस म्हणून तुम्हाला बिग बॉस पेक्षा अजून कुठला मोठा प्लॅटफॉर्म आहे नाही। आणि मला वाटतं कुठल्याही प्लॅटफॉर्म 3-4 तासाचं शूट असतं, एक माणूस म्हणून तुम्हाला जर खरंच ओळख बनवायची असेल तर बिग बॉस पेक्षा मोठा शूट। उत्तम कलाकार खेळतायत, शिव ठाकरेचा सपोर्ट कोणाला राहणार आहे? माझा बिग बॉसला नेहमीच, ऑलवेज बिग बॉस। या ते बिग बॉस विजेते शिव ठाकरे, शिव ठाकरेंच्या घरी जे आहे ते गणरायाचं आगमन झालेलं आहे आणि बिग बॉस हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे चांगल्या कलाकृतींना वाव देण्यासाठी, अशी प्रतिक्रिया जी आहे ती शिव ठाकरे यांनी दिली। कॅमेरा पर्सन अभिषेक सह शुभम बायस्कर, NDTV मराठी, अमरावती।